वाद होणार नाही, वादविवाद होणार नाही, जेणेकरून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही, मनाला धक्का बसणार नाही, याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पण सप्ताहाच्या मध्यानंतरचा कालावधी मात्र तुम्हाला इच्छेपेक्षा देखील उत्तम जाणार, यात शंकाच नाही. मग प्राप्ती असो, देणं असो, घेणं असो, जाणं असो, येणं असो, जे काही असो, ते मात्र तो कालावधी इतका सुंदर असा म्हणता येईल की खऱ्या अर्थाने सुरुवातीला झालेले कष्ट, त्या सगळ्या कष्टाचं चीज झाल्याचा अनुभव तुम्हाला सप्ताहाच्या मध्यानंतर घ्यायचा आहे. कन्या राशी. कन्या राशीच्या मंडळींना या सप्ताहात सुखद प्रसंग, आनंदाचे प्रसंग, समाधानाचे प्रसंग, फुलून जाण्याचे प्रसंग विसरून जा. त्याचं कारण असं की या सप्ताहामध्ये परीक्षा, तुम्ही म्हणाल परीक्षेचा सीझन नाही, पण तुमची मात्र आहे, ती सुद्धा वार्षिक बोर्डाची. लक्षात घ्या. मग ती बोर्डाची जी परीक्षा आहे की तुमचं वर्तन कसं आहे, तुम्ही जिथे कुठे काम करत असता, तुम्ही ज्या घरात निवास करत असता, तिथे आजूबाजूच्या मंडळींबरोबरचे असणारे तुमचे संबंध, याच्यावर परीक्षा आहे. तुमचे पती-पत्नी संबंध, तुमचं कौटुंबिक जीवन याच्यावर आहे. त्याचप्रमाणे तुमची प्रकृती, स्वास्थ्य, आरोग्याची तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता यावर परीक्षा आहे. आता एवढ्या परीक्षा, एवढे पेपर लागोपाठ द्यायचे म्हटले तर इतकं सोपं नाही. बरं, केलेला सगळा अभ्यास तुम्हाला लक्षात ठेवून तो अभ्यास करायचा असतो, लक्षात घ्या. पण मात्र हे तितकंच खरं की निदान या सप्ताहामध्ये काही सुखद प्रसंग घडतील का, असा जो तुमचा प्रश्न आहे, तर मला खात्री आहे की या सप्ताहाचा शेवट मात्र गोड व्हावा, आणि तो होणार. पण तो गोड होईपर्यंत मात्र खट्टू व्हायला नको मन तुमचं, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. महिला नोकरदार वर्ग या सप्ताहामध्ये आपल्या बरोबरच्या मंडळींवर कशा पद्धतीने काबू अंकुश ठेवता येईल, सगळ्यांशी सदविचाराने, सदवर्तनाने वर्तन केलं पाहिजे, समन्वयाने असलं पाहिजे, स्नेहाचे संबंध असले पाहिजे, पण हे सगळं एकतर्फी नसावं. दुसरी गोष्ट, पती-पत्नी संबंधामध्ये विश्वास आणि स्नेह सगळ्यात महत्त्वाचा आहे. तिथे इगो आणि संशय हे पहिल्यांदा दूर केले पाहिजे. आणि त्याचप्रमाणे स्वतःच्या प्रकृतीच्या बाबतीत हेळसांड होऊ देऊ नका, करू नका, कोणतेही व्यवहार करू नका, कुठल्याही अनोळखी व्यक्तीला फार जवळ करू नका. एवढ्या सगळ्या गोष्टींची नियमावली जर तुम्ही ठेवली तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने हा सप्ताह तुमच्या दृष्टीने, त्याचा शेवट मात्र तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या प्रगतीला योग्य अशा पद्धतीने तो देणार. तुमच्या तपश्चर्येचं फलित मात्र तुम्हाला मिळणार, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तूळ राशी. तूळ राशीच्या मंडळींना एक विनंती सांगून ठेवतो. विनंती अशी आहे की सप्ताहाचे सुरुवातीचाच दिवस फक्त उत्तम आहे मंडळी, बरं, उत्तम. मग तो उत्तम दिवस कशासाठी? प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी, लाभासाठी, भाग्यासाठी. लक्षात आलं? या 4 गोष्टींसाठी सप्ताहाचा आरंभ तुम्हाला फार महत्त्वाचा आहे. जर ज्या मंडळींना या सप्ताहाची सुरुवात व्यवस्थितरित्या करता आली, त्यांना पुढच्या सगळ्या अडचणी पार करणं काहीही अवघड नाही. पण ज्यांनी सुरुवातीला झोपा काढल्या, ते झोपेतच राहिले म्हणून समजायचं. आणि मग पुढे काय आहे, तर पुढे मात्र सगळे आव्हानच आव्हान आहे, जबाबदाऱ्या, कर्तव्यच कर्तव्य आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक आहे, स्पर्धक आहे, शत्रू आहे, नाना प्रकारचा त्रास देणारी मंडळी, हा झाला एक विषय. घरामध्ये देखील पती-पत्नी संबंध इतकंसं खुट्ट वाजलं तरी सुद्धा आजकाल लगेच तोंड चेहरे फुगायला लागले. आजकाल काय एकदम फुगतात, लगेच कळतच नाही, लगेचच आबोळा, लगेचच वादविवाद, लगेचच वितंडवाद. अरे काय चाललंय? आणि स्वतःची प्रकृती यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही. महिला नोकरदार वर्ग या सप्ताहामध्ये मुलांच्या बाबतीतले काही महत्त्वाचे निर्णय जर तुम्हाला करता आले, समजायचं हा सप्ताह सार्थकी लागला. बस एवढंच माझी इच्छा आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या योग्यतेप्रमाणे तुमच्या कर्तबगारीवर कुठेतरी खुश होऊन तुमचा सत्कार होणं, बक्षीस मिळणं, पुरस्कार मिळणं, हे एक आनंदाची गोष्ट आहे. पण हे सगळं करत असताना आपल्याच बरोबरच्या मंडळींचे डोळे मोठे होतात, कान टवकारले जातात, आणि मग मात्र तुमच्या विरुद्ध काहीतरी कट कारस्थान केलं जातं, कृष्णकृत्य केलं जातं. त्याचा मात्र तुम्हाला त्रास, मनस्ताप होऊ शकतो. ते तिथल्या तिथे कसं दाबता येईल, कसा त्याच्यावर निर्बंध टाकता येईल, हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे. हे सगळं जरी होत असलं तरी घरामध्ये पती-पत्नींबरोबरचे जे संबंध आहेत ते मात्र अतूट असले पाहिजे. अतूट आहे ते, गाढ असले पाहिजे. त्याच्यात कुठेही दरी, एक दोरा सुद्धा मध्ये जाणार नाही, इतके एकरूप असले पाहिजे. आणि हे सांगणारा हा संपूर्ण कालावधी आहे. वृश्चिक राशी.
वृश्चिक राशीच्या मंडळींना या सप्ताहाचं विशेष सांगून ठेवतो. जर समजा या सप्ताहामध्ये तुम्ही एखाद्या स्थावर प्रॉपर्टीचा जर विचार केला किंवा त्याच्यातनं जर काही मार्ग काढता आला, समजायचं सप्ताह सार्थक झाला. इतका उत्तम आहे, इतका उत्तम आहे. जर समजा ते तुम्हाला जमलं तरचा विषय. आणि म्हणूनच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्ष विचलित न होऊ देता एक योग्य पद्धतीने एखाद्या स्थावर प्रॉपर्टीचा व्यवहार व्हायला करायला हरकत नाही, हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबरीने मुलांच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टींच्या चर्चा करणं, त्यांच्याशी व्यवस्थितपणे बोलणं, त्यांच्याशी हितगुज करणं, त्यातनं काही मार्ग काढणं, त्यांच्या अडचणी दूर करणं, स्वतःच्या कामामध्ये आडवे जाणाऱ्या मंडळींवर अंकुश ठेवणं, काबू ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. हे सगळं जरी होत असेल तरी सुद्धा पती-पत्नी संबंध हे दिवसागणिक दृढ कसे होतील, पक्के कसे होतील, स्नेहाचे कसे होतील, आदराचे कसे होतील, विश्वासाचे कसे होतील, हे देखील बघणं आपली जबाबदारी आहे. आता या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर म्हणायचं की हा सप्ताह आमच्या दृष्टीने अत्यंत सुंदर असा सप्ताह आहे. महिला नोकरदार वर्ग, भलेही आव्हानं जरी असले तरी सुद्धा ती सगळीच्या सगळी आव्हानं तुम्ही पार करू शकतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच घरामध्ये सासू सासरे असतात, घरामध्ये आपली मुलं असतात, त्या सगळ्यांबाबतीत सगळ्यांच्याकडे लक्ष देणं ही तुमची जबाबदारी आहे. कारण तुमच्या आधीची तुमच्या नंतरची पिढी आणि बघायचंय कोणाला, तुम्हाला. आणि हे सगळं करत असताना तुमच्या हातून सुद्धा एखादी विशिष्ट घटना घडणं आणि त्यामुळे तुम्हाला एक तुमचा सन्मान प्राप्त होणं, अशा स्वरूपाचा तो एक सुंदर कालावधी म्हणता येऊ शकेल. अर्थात काय होतं माहिती का, की आपलाच चांगुलपणा, आपलंच यश अनेकांच्या डोळ्यात खुपतंय. मग ती आपल्याला नजर लागतीये. मग अशा मंडळींपासून आपलं संरक्षण कसं करायचं हे जर तुमच्या लक्षात आलं, त्याप्रमाणे जर तुम्ही काही निर्णय घेऊ शकले तर मला असं वाटतं ते जास्त योग्य ठरतील. धनुराशी. धनुराशीच्या मंडळींना एक गोष्ट सांगतो की हा सप्ताह तुमच्यासाठी अत्यंत आशावादी आहे. आशावादी बरं का, मी उत्तम म्हटलं नाही, सर्वोत्तम म्हटलं नाही, वाईट म्हटलं नाही, मी तुम्हाला आशावादी म्हटलंय. का म्हटलंय हे नीट समजून घ्या. त्याचं कारण असं आहे की या सप्ताहामध्ये व्यवसाय व्यवहारापासून प्रगती उत्कर्षापर्यंत, स्थावर प्रॉपर्टी खरेदी विक्रीपासून एखाद्या वाहन खरेदी विक्रीपर्यंत, घरातल्या माता पित्यांच्या सेवेपासून त्यांच्या प्रकृतीपासून मुलांच्या प्रगतीपर्यंत, एक नाही ना गोष्टी, अनेक गोष्टी आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि त्याच बरोबरीने मात्र तुमचा कस लागेल. कस कुठे माहिती आहे, जे गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देतात आहे ना, म्हणजे समोरून गोड गोड बोलणारे जे असतात, अशा मंडळींवर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल. कारण त्या मंडळींवर अंकुश ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या कोणत्याही चांगल्या गोष्टीमध्ये मिठाचा खडा कसा टाकायचा, विरजण कसं टाकायचं, पाणी कसं फिरवायचं हे त्यांना चांगलं येतं, म्हणून त्यांचा पहिल्यांदा बंदोबस्त करा. महिला नोकरदार वर्ग, या सप्ताहामध्ये सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी, भेटी गाठीचा महोत्सव आहे. भेटी गाठी कोणाच्या, माहेरच्या लोकांच्या, प्रियजनांच्या, मित्रमैत्रिणींच्या, आदर्श व्यक्तीच्या, हे ठीक आहे. पण त्याच बरोबरीने मात्र आपल्या हातून उत्तम एखादी गोष्ट घडणं, एखादा विशेष पुरस्कार किंवा सन्मान प्राप्त होणं हे मात्र अतिशय आपल्या सगळ्या बिल्डिंगवर कळस चढवण्यासारखं झालंय ते खरं तर. त्याच बरोबरीने घरातल्या ज्येष्ठांची सेवा मात्र करावी लागेल, मुलांच्या यशामध्ये सहभागी व्हावं लागेल, त्यांना आपल्याला प्रोत्साहन देता आलं पाहिजे. पण त्याच बरोबरीने मात्र एक हात जोडून विनंती की वाद टाळा. कुठे? सगळीकडे. कुठे म्हणजे तुम्ही म्हणाल की मी तिथे ऑफिसमध्ये वाद टाळते, पण नवऱ्याशी भांडण केलं तर मुळीच नाही. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. मकर राशी. मकर राशीच्या मंडळींना या सप्ताहामध्ये घरगुती, कौटुंबिक, पारिवारिक काहीतरी समस्या म्हणा, जबाबदाऱ्या म्हणा, कर्तव्य म्हणा, आव्हानं म्हणा, असं काहीतरी म्हणा की त्याच्यातनं तुम्हाला मार्ग काढायचा आहे. नुसतं म्हणून चालणार नाही, त्याच्यातनं तुम्हाला मार्गही काढता आला पाहिजे. त्याचबरोबरीने दुसऱ्या बाजूला व्यवसायाला एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणं असेल, व्यवसायाला कुठेतरी यशाचं शिखर दाखवायचं असेल, काही महत्त्वाचे निर्णय त्यासाठी घ्यायचं असतील, काही मंडळींची नाराजी ओढवून घ्यायची असेल, पण काही मंडळींना जास्त लोकांना जर सुख द्यायचं असेल तर ही देखील गोष्ट करणं गरजेचं आहे. बरं, एवढंच नाही, त्याच्याही पुढे जाऊन घराकडे दुर्लक्ष होणार नाही, घरातल्या ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी, उच्च शिक्षणासाठी, परदेश गमनासाठी, त्यांच्या इच्छांसाठी, त्यांच्या गरजांसाठी, त्यांच्या हट्टासाठी आपल्याला रगडावं लागेल. ती तयारी मात्र तुम्हाला ठेवावी लागेल. म्हणजेच याचा अर्थ काय की तुम्हाला घरगुती कौटुंबिक गोष्टींपासून व्यवसाय, व्यवहार, प्रगती, उत्कर्षापर्यंत सगळ्या गोष्टी या सप्ताहात पाहता येणार आहेत. महिला नोकरदार वर्ग, या सप्ताहामध्ये घरी येणाऱ्या पाहुण्यांची रेलचेल चालणारे, त्यांच्या सरबराईमध्ये तुमचे दिवस जातील. पण मात्र त्याच्यानी ते सुखावतील आणि निश्चितपणे तुमची स्तुती करतील, तुमची वाहवा करतील, तुमची उदो करतील. त्याच्यानी तुम्हाला खूप हायसं वाटतं. त्याचबरोबरीने या सप्ताहात प्रवासाचे योग येतील. प्रवास तुमच्या आनंदासाठी आहे, समाधानासाठी आहे, कामासाठीच असतील असं जरुरीचं नाही आहे. त्याचबरोबरीने घरातल्या ज्येष्ठांची सेवा करणं हे फार महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागणार आहे. पण त्याचबरोबरीने आपल्या हातून एखादं सामाजिक कार्य जर होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने सार्थकी झालं हा सप्ताह. त्याचप्रमाणे स्वतःच्या घर नावावर करून घ्यायचं असेल किंवा आपल्या नावावर एखादी प्रॉपर्टी करायची असेल किंवा नवीन वाहन खरेदी करायचं असेल, सुंदर सगळ्या गोष्टी कशा अगदी छान 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 वाटतात ते. आणि खरोखर त्या टप्प्यावर त्या गोष्टी झाल्या पाहिजे, मिळाल्या पाहिजे, तरच असं म्हणायला हरकत नाही की हा कालावधी उत्तम. कुंभ राशी, कुंभ राशीच्या मंडळींना एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आनंद तर आहेच तुम्हाला, कारण तुम्हाला आधीच कळालेलं आहे की तुमची उत्तम राशी, त्याच्यामुळे तुम्ही जरा फुलून गेलेलेच असाल. पण फार फुलून जाऊ नका, फार हवेत जाऊ नका, फार भ्रमात जाऊ नका, नाही तर भ्रमाचा भोपळा फुटतो, हवेतनं तोंडावर आपटावं लागतं. हे उत्तम जरी मी राशी तुमच्याबद्दल बोलली तरी सुद्धा जबाबदारी काही कमी आहे का आपली? नाही ना. कोणाच्या प्रती? कुटुंबाच्या प्रती, पत्नीच्या प्रती, आपल्या घरातल्यांच्या प्रती, नातेवाईकांच्या प्रती. आता एवढ्या सगळ्यांच्या प्रती जबाबदाऱ्या पाळता 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 दमछाक होते. तिकडे व्यवसायाच्या बाबतीतले काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. अर्थात तो योग चांगला आहे, त्याच्यामुळे तो चान्सही हातचा घालवून चालणार नाही. तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे, मनाप्रमाणे जमलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर मला असं वाटतं की या सप्ताहात एक माझ्या इच्छेसाठी जर एखादी स्थावर प्रॉपर्टीचं जर काही खरेदी विक्री झाली ना, हो, मग तर हा सप्ताह खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी उत्तम सप्ताह आहे. कारण मनात गेल्या कित्येक दिवसांपासून आहे चर्चा खूप चाललेली आहे, भेटीगाठी झालेल्या आहे, चर्चा विमर्श झालेला आहे, पण निर्णय होत नव्हता. यावेळेस निर्णय होऊ द्या. महिला नोकरदार वर्ग, या सप्ताहात फक्त पती आणि आपला संसार जरी जपला, सांभाळला आणि एकरूप जर राहिले तर मला असं वाटतं तुम्ही दुनिया जिंकली. जग जिंकल्याचा एक आनंद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. इतका सुंदर एक कालावधी. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्ष विचलित न होऊ देता मात्र आपली प्रत्येक गोष्ट आपल्या पती महाशयांना विचारून, सांगून, बोलून झाली पाहिजे. त्यांच्याशी सल्ल्याने झाली पाहिजे, त्यांच्या पाठबळाने झाली पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनाने झाली पाहिजे. घरगुती गोष्टी असो वा आपल्या नोकरीच्या बाबतीतल्या असो, प्रगतीच्या बाबतीतल्या असो, या मुलांच्या बाबतीतल्या असो, घरातल्या सासू सासऱ्यांच्या बाबतीतल्या असो, कोणत्याही का गोष्टी असेना, पण या प्रत्येक गोष्टी आपण कानाडोळा त्यांचा करून नाही आहे, तर आपण प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांचा सल्ला घ्या, त्यांच्याशी बोलत चला, त्यांना विचारत चला. तेव्हा कुठे हा सप्ताह तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सप्ताह म्हणता येईल. मीन राशी, मीन राशीच्या मंडळींना सप्ताहाचा आरंभ अत्यंत अडचणींचा आहे, नुकसानीचा आहे, अपयशाचा आहे, अडथळ्यांचा आहे, मनस्तापाचा आहे, त्रासाचा आहे. पुढे गुरुजी बोलूच नका, आता ऐकवत नाही आहे असं तुम्ही म्हणाल, पण जे खरं आहे ते सांगून ठेवतोय. आता मी हे का सांगतोय, कारण त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा की आलेल्या अडचणी मला पारच करायच्या आहेत. हो, आणि हे जर तुम्हाला शक्य झालं तर मग मात्र पुढे मी सांगायची सुद्धा गरज नाही. इतकं सगळं छान आहे, उत्तम आहे. पण याला आपण काय म्हणू माहिती? पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ. आधी दिव्य करावंच लागेल. एकदा त्या दिव्यातून तुम्ही गेलं मंडळी, तुम्ही सोनं आहे. हो, सोनं आहे. आणि सोन्यालाच अग्निपरीक्षा द्यावी लागते बरं, लक्षात घ्या. पितळ कधीही अग्नीमध्ये टाकलं जात नाही, सोन्याचीच अग्निपरीक्षा केली जाते. पण अग्निपरीक्षा दिल्यानंतर सोनं झळाळून चकाकतं जास्त. तसं तुमचं हा सप्ताह म्हणता येऊ शकेल. महिला नोकरदार वर्ग, या सप्ताहामध्ये पती पत्नी संबंध असो, घरगुती काही महत्त्वाच्या गोष्टी असो, कुठेतरी फिरायला जाणं असो किंवा प्रवासाच्या निमित्ताने बाहेर पडणं असो किंवा कुठल्या तरी महत्त्वाच्या कामानिमित्ताने प्रवास करणं असो, पण आपल्या माहेरच्या मंडळींच्या गाठी भेटी असो, प्रियजनांच्या गाठी भेटी असो, त्यांचा सहवास प्राप्त होणं असो, काय नाही आहे, सगळं काही आहे. फक्त याच्यावर ताबा ठेवा. कशावर? याच्यावर. म्हणजे जेवण बंद, छे, जेवण व्यवस्थितच,
बोलणं कमी करा किंवा योग्य तेच बोला. एवढं जरी तुम्हाला जमलं तरी मला असं वाटतं की हा सप्ताह तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सप्ताह जाणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पती पत्नींमध्ये फूट पडता कामा नये. एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तरी हा सप्ताह अतिशय महत्त्वाचा असणार, यात शंकाच नाहीये. यज्ञ प्रकरण पुरे पर्यंत भगवंतांनी हेच सांगतात की तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्म हे केलंच पाहिजे. तू जर कर्म करणार नसशील तर कृतघ्न ठरशील, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तुला संस्कृती टिकवावी लागेल. तुला आईने लहानाचं मोठं केलेलं आहे. तुझ्यासाठी समाजामध्ये असंख्य बालकं आहेत आणि तुझ्यासारखीच आहे. त्यांच्या ठिकाणी आईविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करायला हवी आहे. सर्व समाजामध्ये एक प्रकारचं सौजन्य आहे. त्यामुळे दुसऱ्यांची बालकं मारली जात नाही आणि ती लहानाची मोठी होतात. वस्तुतः माणसाचं मांस खाण्यामध्ये काय अडचण आहे? सर्वात माणसाचं मांस फार रुचकर असं असतं म्हणतात. कदाचित भविष्य काळामध्ये माणूस या निर्णयापर्यंत येईल की माणसाने माणसाचं मांस खाण्यामध्ये काही निषिद्ध नाही आहे. उलट समाजाच्या गरजेनुसार असं ठरवण्यात येईल की नरमांस खावं. मग मात्र 60-65 वर्षाच्या माणसांना मारण्यासाठी कत्तलखाने उघडले जातील. अशी परिस्थिती ह्या जीवनामध्ये आणि या भूतलावर येऊ नये म्हणून अशा पद्धतीने संस्कृतीच्या संरक्षणासाठी तुला कर्म केलंच पाहिजे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर जसं मी आपल्याला म्हटलं की कामनेचे देखील 4 प्रकार आहेत. केवळ कामना म्हणजे कामना असं नाही, तर त्याचे देखील 4 प्रकार आहे. यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे शरीर निर्वाहाची आवश्यकता कामना पूर्ण करावी लागते. त्याचप्रमाणे दुसरा जो प्रकार आहे, जी कामना व्यक्तिगत आणि न्याययुक्त असेल अशी देखील कामना दुसऱ्या प्रकारची म्हटली पाहिजे. तिसऱ्या प्रकारामुळे आणि जिला पूर्ण करणं आपल्या आवाक्याच्या बाहेर असेल ती कामना भगवंताला अर्पण करून समाप्त करावी, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अशा प्रकाराने केवळ शरीर निर्वाहाच्या आवश्यक कामनांची पूर्ती करून घ्यावी. आवश्यक कामनांची पूर्ती केली असताना आवश्यक कामनेचा त्याग करण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं. परंतु आवश्यक कामनेच्या पूर्ततेचं सुख घेऊ नये, कारण पूर्ततेचं सुख घेतल्यामुळे नवीन कामना उत्पन्न होत राहतील आणि त्याचा कधीही आपल्याला अंत होणार नाही. दुसऱ्या प्रकारची जी कामना आहे त्याचं उदाहरणार्थ असं दिलेलं आहे. त्या दुसऱ्या कामनेचं उदाहरणार्थ संसारामध्ये अन्याय अत्याचार होऊ नये अशी तीव्र व्यक्तिगत कामना न्याययुक्त आणि आपल्या सामर्थ्याच्या बाहेरची आहे. आता जगामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, आपण काही त्या थांबवू शकत नाही. घरामध्ये बसून दुःख करतोय, चिंता करतोय, काळजी वाटते, विवंचना वाटते, पण करू काही शकत नाही. म्हणून अशा कामनेला भगवंताला अर्पण करून आपण निश्चिंत व्हावं. अशी भगवंताला अर्पण केलेली कामना भविष्य काळामध्ये जर भगवंताच्या मनात येईल तर मात्र निश्चितपणे ती पूर्णता होईल. उदाहरणार्थ महिलांवरचे होणारे अत्याचार असतील, बालकांबद्दलचे प्रश्न असतील, विद्येच्या बाबतीतले प्रश्न असतील, बेरोजगारीच्या बाबतीतले प्रश्न असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीतले आपल्याला नेहमी पाहायला मिळणारे प्रश्न असतील, तर या सगळ्या कामना अशा असतात की त्या इच्छा असून देखील आपण करू काही शकत नाही. आता तिसरा प्रकार कामनेचा जो आहे तो दुसऱ्यांची न्याययुक्त आणि हितकारक कामना जिला पूर्ण करण्याचं सामर्थ्य आपल्या ठिकाणी आहे ती पूर्ण करावी. अशा प्रकाराने दुसऱ्यांची कामना पूर्ण झाली तर आमच्या ठिकाणी कामना त्यागाचं सामर्थ्य निर्माण होतं. आता एखादी भुकेली व्यक्ती आपल्या दाराशी आली, त्याचं दुःख आपण पाहू शकत नाही, पण त्याचं दुःख दूर करू शकतो, त्याला आपण जेवू घालू शकतो, अन्न देऊ शकतो. तर अशा पद्धतीची ही तिसरी कामना आहे. बरं, त्याच्यात पुन्हा चौथी कामना अशी आहे की या 3ही प्रकारच्या कामना व्यतिरिक्त दुसऱ्या सर्व कामनांचा विचार करून त्यांना समाप्त केलं पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलंय, महाशनो महापाप्मा. एखादा शत्रू असा असतो की जो भेट, पूजा किंवा अनुभव विनयाने शांत होतो, परंतु काम हा असा एक शत्रू आहे की जो कशानेही शांत होत नाही. या कामाची कधीही तृप्ती होत नाही. आणि म्हणून असं म्हटलं गेलंय की बुझैन काम अगिनी तुलसी कहूं विषय भोग बहु घीते. म्हणजे विषयभोग जे असतात ते कधीही कमी होत नाही, शांत होत नाही, अशा पद्धतीने ते वाढतच जातात. अशा त्या कामना आहेत. जसं धन मिळाल्याने धनाची कामना वाढत जाते,
त्याचप्रमाणे जसं भोग मिळत जातात तसतशी त्याची कामना देखील वाढत जाते. म्हणून कामनेला महाशनः असं म्हटलं गेलेलं आहे. कामना ही संपूर्ण पापांचं कारण आहे. चोरी, डाकू, हिंसा या सगळ्या पाप कामनेमुळेच होत असतात. जर कामना नसेल तर कोण कोणाची हत्या करेल का, चोऱ्या करेल का, दरोडे घालेल का, मुळीच घालणार नाही. म्हणून या कामनेला महापापमा असं म्हटलं गेलेलं आहे. तर मंडळी, गीतासाराचा उर्वरित भाग पाहूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.